सगळ्यात मौल्यवान जागी शिर्डीमधल्या खरात आणि त्याच्या बायकोच्या नावावरती कोट्यावधी रुपये किमतीचा एक भूखंड आहे. आणि काल दुपारी जेव्हा म्हणजे त्याला अटक झाली काल परवा रात्री, आणि त्यानंतर काल दुपारीच या भूखंडावरती जो गहू लावलेला होता त्याची तातडीने कापणी करण्यात आली. त्यामुळे तो गहू जो आहे तो दुसरीकडे हलवण्यात आला. त्यामुळे पोलिसांची कारवाई होणार याची खरातला माहिती मिळाली होती का, की अटकेपूर्वीच त्याला मालमत्ता कुठेतरी विल्हेवाट लावायची होती, असा सुद्धा मुद्दा आता उपस्थित होतोय. याशिवाय मी मगाशी म्हटलं तसं की नाशिकसह, मगाशी मी जे सांगितलं ती नाशिक जिल्ह्यातली त्याची प्रॉपर्टी सांगितली. आता मी तुम्हाला सांगते ती अहिल्यानगर जिल्ह्यामधली सांगतेय. सिन्नर म्हणजे ही शिर्डी आणि कोपरगाव भागामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रॉपर्टी जी आहे ती गोळा केलेली होती, खरेदी केलेली होती. मात्र या सगळ्या संपत्तीचा स्रोत काय, याच्यासाठी पैसे कुठून आले, हा खरं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच मुद्द्यावरती आता चर्चा होतीये. या व्यतिरिक्त आज काही इतर निर्णय सुद्धा या बाबतीत झालेले आहेत. त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे की आता याच्या सगळ्या तपासासाठी SIT स्थापन केलेली आहे. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टास्क फोर्स स्थापन केलेली आहे. आणि आता हा जो विशेष तपास जो आहे तो आता एका महिला IAS ऑफिसरकडे देण्यात आलेला आहे. आणि या पथकाच्या प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते. तेजस्वी सातपुते यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. सातारा आणि सोलापूरच्या पोलीस अधीक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. फलटण मधल्या जी महिला डॉक्टर होती तिच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुद्धा त्यांनी केलेला आहे. आणि आता त्यांच्याकडे जी आहे ती आता या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो देण्यात आलेला आहे. याशिवाय एका वाहिनीने एक बातमी दिलेली होती आणि त्याकडे लक्ष वेधण्यासारखं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा बारकाईने लक्ष आहे.